बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर याबद्दल डिस्कस केलं होतं. म्हणजे केव्हा दिवाळीच्या अगोदर. तेव्हा त्यानंतर आपल्याला सुट्टी लागली आणि त्या सुट्टीमधून आपण आज तो पार्ट काय करणार आहे, कंटिन्यू करणार आहे. म्हणजे आपलं जे काही कॉम्प्लेक्स नंबर हे युनिट आपण सुरू केलं होतं, त्यामधला हा आपला शेवटचा टॉपिक म्हणजे एक्सरसाइज 1.3 नियर अबाउट. ठीक आहे. तर यामध्ये एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कोणाला तरी प्रॉब्लेम आला होता, तर आपण कॉम्प्लेक्स नंबरचा एक्सपोनेन्शियल फॉर्म परत आज डिस्कस करू. त्यासाठी आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरचा पोलर फॉर्म माहित आहे. z इक्वल टू r cos theta plus I sin theta. This is your polar form of complex number. R is the modulus. R denoted by modulus, theta denoted by argument. I is represent complex किंवा imaginary आणि real part आणि imaginary part जर एक होत असेल तर तो काय असतो, कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे आपण इथपर्यंत किंवा तुम्ही जर शेवटचा व्हिडिओ बघितला तर हे पोलर फॉर्म पर्यंत आपण डिस्कस केलं होतं आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म पण केला होता, आपण तो परत डिस्कस करू. दिस इज युअर पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. z equal to r cos theta plus I sin theta. We know that the series of sin theta and cos theta. आपल्याला cos theta आणि sin theta ची सिरीज माहित आहे. ठीक आहे. तर sin theta equal to theta minus theta raised to the power 3 factorial plus theta raised to the power 5 factorial minus up to so on. In this way, we can write the series of sin theta. Then write the series of cos theta equal to 1 minus theta square upon 2 factorial plus theta raised to the power 4 upon 4 factorial minus up to so on. This is your cos theta. Cos is nothing but even and cos. Sin is nothing but odd. Sin तुमचं ऑड आहे म्हणून त्याच्या पॉवर काय येतात 1 3 5 7 अप टू सो ऑन. cos काय आहे तुमचा, cos फंक्शन काय आहे, इवन फंक्शन आहे म्हणून 0 2 4 6 8. ठीक आहे. या पद्धतीनं आपण sin थिटा आणि cos थिटा च्या सिरीज लिहू शकतो. ठीक आहे. ह्या दोन सिरीज किंवा ह्या sin थिटाची व्हॅल्यू आणि cos थिटाची व्हॅल्यू या पोलर फॉर्म मध्ये पुट करायची. म्हणजे तुम्हाला काय मिळतं, z इक्वल टू r cos थिटा ऐवजी काय पुट करायचं, 1 मायनस थिटा स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस थिटा रेज टू द पॉवर 4 अपॉन 4 फॅक्टोरियल मायनस अप टू सो ऑन. दिस इज युअर फर्स्ट ब्रॅकेट cos थिटा प्लस I sin theta. Sin theta ची व्हॅल्यू theta minus theta raised to the power 3 upon 3 factorial plus theta raised to the power 5 upon 5 factorial minus up to so on. This is your cos theta, sin theta. ठीक आहे. हा sin theta आणि cos theta जर तुम्ही त्यामध्ये पुट केला आणि तुमच्या सुरुवातीच्या काही टर्म ह्या विदाउट आय आहेत आणि सुरुवात नंतरच्या काही टर्म ह्या विथ आय आहेत. म्हणजे जर तुम्हाला या ब्रॅकेटमध्ये एक्सप्रेशन तयार करायचं असेल तर सर्व टर्म ह्या कशाच्या आल्या पाहिजेत, आयच्या आल्या पाहिजेत. म्हणून तुम्ही आता याला एक्सपांड करा. काय येईल, 1 मायनस थिटा स्क्वेअर अपॉन थिटा फॅक्टोरियल प्लस थिटा रेज टू द पॉवर 4 अपॉन 4 फॅक्टोरियल मायनस अप टू सो ऑन प्लस आहे ना, याच्या प्रत्येक टर्मला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. काय येईल मग, थिटा इंटू आय. इथं काय येईल, मायनस थिटा क्यूब आय अपॉन 3 फॅक्टोरियल. इथे काय येईल, प्लस थिटा रेज टू द पॉवर 5 आय अपॉन 5 फॅक्टोरियल, आय अपॉन 5 फॅक्टोरियल मायनस अप टू सो ऑन, मायनस अप टू सो ऑन. ठीक आहे. आता या ब्रॅकेटमध्ये काही टर्म तुमच्या आयच्या आहेत आणि काही टर्म हा विदाउट आयच्या आहेत. ठीक आहे. काही टर्म ह्या आयच्या आहेत, काही टर्म ह्या विदाउट आयच्या आहेत. याच्या व्यतिरिक्त यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याचे पॉवर पहा, 0 पॉवर, 2 पॉवर, 4 पॉवर, इथं 1 पॉवर, 3 पॉवर, 5 पॉवर. म्हणजे काय, तुमच्या इथं थिटाच्या पॉवर कशा आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा पद्धतीने आहे. फक्त तुमच्या काही मध्ये प्लस आहेत, मायनस आहेत, प्लस आहे, मायनस आहे. मग त्यासाठी तुम्हाला आयच्या व्हॅल्यू माहित होत्या. कशाच्या व्हॅल्यू माहित होत्या, आयच्या.
म्हणजे तुम्ही आय स्क्वेअर तुम्ही काय लिहिला होता आय स्क्वेअर जर तुम्ही आय स्क्वेअर लिहिला तर काय लिहित होते -1 ठीक आहे त्यानंतर आय क्यूब मायनस आय त्यानंतर आय क्यूब मायनस आय त्यानंतर आय रेस टू दी पॉवर 4 पॉझिटिव्ह 1 त्यानंतर काय पॉझिटिव्ह 1 आय रेस टू दी पॉवर 5 इक्वल टू I raised to the power 5 equal to I. In this way, we know the value of i's power. ठीक आहे अशा पद्धतीनं तुम्हाला आय पॉवरच्या व्हॅल्यू माहिती होत्या म्हणजे -1 जर असेल तर तुम्ही आय स्क्वेअर पुट करू शकता +1 जर असेल तर तुम्ही आय रेस टू दी पॉवर 4 पुट करू शकता -i असेल तर तुम्ही आय क्यूब पुट करू शकता आय असेल तर तुम्ही आय रेस टू दी पॉवर 5 पुट करू शकता किंवा आय रेस टू दी पॉवर 5 असेल तर तुम्ही आय पुट करू शकता अशाच पद्धतीनं तुम्हाला या सिरीज मध्ये इथं कसं आहे मायनस आहे तर तुम्ही इथं आय स्क्वेअर पुट करू शकता ठीक आहे इथं +1 आहे तर इथं आय रेस टू दी पॉवर 4 पुट करू शकता ठीक आहे इथं आय आहे इथं -i आहे तर आय रेस टू दी पॉवर 3 पुट करू शकता आय रेस टू दी पॉवर 5 आहे तर आय रेस टू दी पॉवर 5 पुट करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही ते काय करणार पुट करणार मग तुम्हाला मिळणार z इक्वल टू r इन ब्रॅकेट 1 प्लस थीटा i प्लस theta I raised to the power 2 upon 2 factorial plus theta I raised to the power 3 upon 3 factorial plus theta I raised to the power 4 upon 4 factorial plus up to so on जर तुम्ही मागची सिरीज बघितली आणि त्यामध्ये जर इंटरचेंज केलं तर -1 चा इथं प्लस म्हणजे काय होईल हा प्लस आय होईल इथं ऍज इट इज आणि हा मायनस आय क्यूबचा मायनस आय प्लस ठीक आहे या पद्धतीनं तुम्ही ते रिअरेंज केलं या पद्धतीनं तुम्ही रिअरेंज केलं आणि जर तुम्ही बघितलं 1 प्लस थिटा एक्स किंवा वी नो दॅट द series for exponential e to the power x equal to 1 plus x square by 2 factorial x cube by 3 factorial up to so on अशा पद्धतीनं ते लिहितात मग हा 1 plus theta I 1 plus theta I raised to the power 2 factorial theta I raised to the power 3 म्हणजे इथं व्हेरिएबल कोणता आहे थीटा आहे मग काय लिहिणार तुम्ही z इक्वल टू r इन ब्रॅकेट किंवा e raised to the power I theta e raised to the power I theta. This is your series for exponential of variable I theta. कोणत्या व्हेरिएबल साठी I theta व्हेरिएबल साठी काय आहे तुमची एक्सपोनेन्शियल ची सिरीज आणि यालाच काय म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म दिस इज युअर रिक्वायर्ड फॉर्म दिस इज युअर रिक्वायर्ड फॉर्म हा काय तुमचा रिक्वायर्ड फॉर्म आहे कशाचा कॉम्प्लेक्स नंबरचा कशाचा कॉम्प्लेक्स नंबरचा म्हणजे दिस इज युअर कॉम्प्लेक्स नंबरचा एक्सपोनेन्शियल तुम्हाला जर एखादा कॉम्प्लेक्स नंबर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचा असेल तर एखादा कॉम्प्लेक्स नंबर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचा असेल तर तुम्ही z इक्वल टू r e रेस टू दी पॉवर i थीटा ठीक आहे r ची व्हॅल्यू पुट करा थीटाची व्हॅल्यू पुट करा ते तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते ठीक आहे आपण या कॉम्प्लेक्स मॉड्युलस कॉम्प्लेक्स आर्ग्युमेंट पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर याचं जे काही एक्झाम्पल आहे ते आपण या एक्सरसाइज मध्ये डिस्कस करणार आहे तर मग आज आपण एक्सरसाइज 1.3 चा पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करू ठीक आहे हे झालं तुमचं एक्सपोनेन्शियल फॉर्म ठीक आहे आज आपण एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 1 त्यामध्ये दिलेले आहे फाइंड मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ठीक आहे फाइंड मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर जर तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर दिलेला असेल तर तुम्हाला त्याचं काय करायचं मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड करायचं तर मग पहा पहिला क्वेश्चन आहे किंवा पहिलं एक्झाम्पल आहे 7 - 5 आहे दिस इज युअर कॉम्प्लेक्स नंबर हा तुमचा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे या कॉम्प्लेक्स नंबरला तुम्हाला काय करायचं मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड करायचं मग पहा सोल्युशन मध्ये z इक्वल टू 7 - 5 आहे z इक्वल टू 7 - 5 आहे म्हणजे यामध्ये x ची व्हॅल्यू तुमची 7 आहे आणि y ची व्हॅल्यू काय आहे -5
y ची व्हॅल्यू काय आहे -5. कशासोबत कंपेअर केलं हे z इक्वल टू x प्लस iy. दिस इज युअर ओरिजिनल कॉम्प्लेक्स नंबर. तो तुमचा कॉम्प्लेक्स नंबर आहे. म्हणजे यामधला हा x रिअल पार्ट आहे आणि हा iy तुमचा काय आहे इमॅजिनरी पार्ट. त्याच्यासाठी आपण त्याला सेपरेट केलं फक्त. कशासाठी रिअल पार्ट साठी आणि इमॅजिनरी पार्ट साठी. म्हणजे तुम्हाला इमॅजिनरी पार्ट समजला पाहिजे आणि रिअल पार्ट समजला पाहिजे. ठीक आहे. त्यावरून आपण मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट काढणार. मग लिहा मॉड्युलस ऑफ z which is denoted by mod z which is also denoted by small r. ठीक आहे. मॉड्युलस ऑफ z जो काही आहे तुमचा तो कशाने डिनोट करतात मॉड ऑफ z न किंवा r न. त्याचा फॉर्म्युला काय होता x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. x square plus y square. ठीक आहे. Put the value of x and y in given complex number. दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबर मधल्या x आणि y च्या व्हॅल्यू पुट करायच्या. x ची व्हॅल्यू 7 स्क्वेअर प्लस y ची व्हॅल्यू -5 स्क्वेअर. ठीक आहे. 7 स्क्वेअर 49. 7 स्क्वेअर 49. 5 स्क्वेअर 25. 5 स्क्वेअर 25 equal to 9 5s are 4. Remaining 1 3 is 4 7 74. This is your modulus and of complex number. 74 काय झाला तुमचा modulus of complex number. आणि त्यानंतर काय काढायचं argument of complex number. Argument of z. Argument of z which is denoted by theta. Tan inverse y upon x. Tan inverse y upon x. हे फॉर्म्युले कसे आले तर याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस केलेलं आहे. थोडं दिवाळीच्या सुट्टीमुळे त्याला काय पडला गॅप पडला तर तुम्ही तेवढा कव्हर करा. ठीक आहे. इक्वल टू tan इनव्हर्स y ची व्हॅल्यू -7 आणि x ची व्हॅल्यू 7. y ची व्हॅल्यू -5 आणि x ची व्हॅल्यू 7. ठीक आहे. याला समोर सॉल्व्ह केलं चालतं नाहीतर असं ठेवलं तरी चालतं. दिस इज युअर आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 1 मधला पहिला कॉम्प्लेक्स नंबर की त्याचं काय आहे मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट. आता मॉड्युलस काढताना जर अंडर रूट मध्ये तुमचे जर फॅक्टर पडत असतील तर तुम्ही ते फॅक्टर कडून त्याचं सोल्युशन काढू शकता. तुम्ही काढू शकता किंवा असं जरी ठेवलं तरी तुम्ही करेक्ट किंवा फॅक्टर काढले तरी करेक्ट. दोन्ही पद्धतीने केलं तरी चालतं. म्हणजे तुमचा जो काही आलेला आन्सर आहे ते मॉडिफाय करून लिहिलं काय आणि असं लिहिलं काय तरी दोन्ही ऑप्शन कसे राहणार आहेत तुमचे करेक्ट असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल नंबर सेकंड घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल 5 नंबरचं घेऊ. 2 नंबरचं घेऊ. सेकंड नंबरचं √3 प्लस √2y. √3 प्लस √2y. दिस इज युअर नेक्स्ट कॉम्प्लेक्स नंबर. फाइंड द व्हॅल्यू ऑफ मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट. याचं पण तुम्हाला काय काढायचं मॉड्युलस काढायचं आणि आर्ग्युमेंट काढायचं. मग सोल्युशन मध्ये कॉम्प्लेक्स नंबर z लिहून घ्या √3 प्लस √2y. यामधला रिअल पार्ट √3 आहे आणि इमॅजिनरी पार्ट √2 आहे. इमॅजिनरी पार्ट √2 आहे. त्यानंतर लिहा मॉड्युलस ऑफ z. मॉड्युलस ऑफ z कोणाचा कॉम्प्लेक्स नंबर z चा मॉड्युलस डिनोटेड बाय mod z r इक्वल टू √x² प्लस y². √x² प्लस y². पुट करा व्हॅल्यू x ची व्हॅल्यू काय आहे √3² प्लस y ची व्हॅल्यू काय आहे √2². ठीक आहे. त्यानंतर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होईल कॅन्सल. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होईल कॅन्सल. इथं काय उरल 3 अधिक स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. इथं काय उरल 2. म्हणजे आन्सर काय आलं तुमचं √5. Modulus of this complex number is 5. Then argument of complex number. Argument of complex number z which is denoted by theta tan inverse y upon x. Tan inverse y upon x. तर tan inverse √2 upon √3. √2 upon √3 equal to tan inverse √2/3. tan inverse √2/3. ठीक आहे. याचा जर तुम्हाला अँगल माहित असेल तर तुम्ही अँगल लिहू शकता.
त्याचं तुम्हाला अँगल माहित असेल तर अँगल लिहू शकता, आणि नाही लिहिला तरी चालतो. थिटा इज नथिंग बट अँगल. थिटा काय तुमचा हा अँगल. म्हणजे काय, याचं आन्सर काय, टॅन इनव्हर्स म्हणजे टॅनचा कोणता अँगल आहे की त्याची व्हॅल्यू काय आहे, √2/3. त्याची व्हॅल्यू कोणती आहे, √2/3. मिनिंग ऑफ दिस टॅन थिटा. थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स √2/3. याचा मिनिंग काय आहे की कोणत्या टॅनच्या अँगलवर त्याची व्हॅल्यू काय आली पाहिजे, √3/2. म्हणजेच काय, अँगल ऑफ विच ऑफ द व्हॅल्यू ऑफ टॅन. ठीक आहे, ते आपण लिहिलं काय आणि नाही लिहिलं काय तरी चालतं. एक नेक्स्ट घेऊन बघू डिस्कशन साठी, आणि बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करा. नंबर 5 नंबर 5 -4 -4 आहे. -4 आहे. दिस इज युअर नेक्स्ट कॉम्प्लेक्स नंबर. फाइंड द व्हॅल्यू ऑफ आर्ग्युमेंट अँड प्रिन्सिपल. Argument and modulus. Z equal to -4 -4. Z equal to -4 -4 आहे. ठीक आहे. Real part x equal to -4, imaginary part y equal to -4. Modulus of complex number z, which is denoted by mod z, are equal to √x² plus y². हा याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, हा काय याचा फॉर्म्युला. त्या फॉर्म्युल्यानुसार आपण कॅल्क्युलेट करतो. तो फॉर्म्युला कसा आला हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं. पुट करा व्हॅल्यू -4 रेज टू दी पॉवर 2 -4 रेज टू दी पॉवर 2. ठीक आहे. आता पॉझिटिव्ह घेतला काय आणि निगेटिव्हचा स्क्वेअर घेतला काय, तो ऑलवेज काय, तो पॉझिटिव्ह. म्हणजे 4चा वर्ग 16 आणि 4चा वर्ग 16. 16 आणि 16 32. 16 आणि 16 32. मग 32 ला तुम्ही कसं लिहू शकता, 2 into 60. 2 into 60. 32 ला कसं लिहू शकता, 2 into 60. आता तुम्हाला माहिती आहे √60 किती येतं, 4. म्हणजे याचा आन्सर काय येईल, 4√2. याचा आन्सर काय येईल, 4√2. असं लिहिलं काय आणि √32 लिहिलं काय तरी काय येईल, तुमचा आन्सर करेक्ट आहे. तरी काय येईल, आन्सर करेक्ट. दिस इज द व्हॅल्यू ऑफ आर. ही कशाची व्हॅल्यू आहे तुमची, आर ची. ही कशाची व्हॅल्यू आहे, आर ची. म्हणजे मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबरची. मग आता याच कॉम्प्लेक्स नंबरचा आपण आर्ग्युमेंट फाइंड करू. आर्ग्युमेंट of complex number z, which is denoted by theta, tan inverse y by x. tan inverse y by x. पुट करा व्हॅल्यू y ची आणि x ची. काय येईल, tan inverse -4 upon -4. -4 into -4 1. इथं काय आलं, tan inverse 1. tan inverse 1. थीटा इक्वल टू tan inverse 1 असं ठेवलं चालतं, किंवा तुम्ही इथं सिम्प्लिफाय करून tan इक्वल टू 5/3. tan इक्वल टू 5/3 म्हणजे किती, 0 30 60 90 0 30 45 45 आला ना. 5/4 180/4 म्हणजे 4 चूक 16, 2 उरले 4 पंचे 20 म्हणजे 5/4. ठीक आहे, 5/4 किती आला पाहिजे त्याचा, 5/4 आला. ठीक आहे, ठीक आहे, 5/4. 5/4 is the angle of this. ठीक आहे, म्हणजेच काय, हे कसं झालं मी सांगतो तुम्हाला. हे जर हा टॅन जर या साईडला नेला तर काय झालं, टॅन थिटा इक्वल टू 1. टॅन थिटा इक्वल टू 1. टॅन थिटा म्हणजे काय, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू 1. मग पहा, साइन थिटा कॉस थिटा कोणत्या अँगलवर 1 येतो, कोणत्या अँगलवर 1 येतो पहा. साइन 45 5/4 म्हणजे काय, साइन 45. साइन 45 काय असतो, 1/2 2/1/√2 काय असतो, 1/√2. आणि cos 45 काय असतो, 1/√2 म्हणजे 1/2 1. म्हणजे दोन्ही साईडला काय आलं, 1. दोन्ही साईडला काय आलं, 1. हे तुम्ही याच्यावरून काढू शकता, किंवा डायरेक्टली तुमच्या व्हॅल्यू जर पाठ असतील तर त्याच्यावरून सुद्धा काढू शकता. ठीक आहे, म्हणजे थिटाची व्हॅल्यू जर काढायचं तुम्हाला tan इनव्हर्स 1, तर म्हणजे टॅनच्या कोणत्या अँगलवर तो 1 असतो, टॅनच्या कोणत्या अँगलवर तो 1 असतो, हे त्याचं मीनिंग. ठीक आहे, जे काही राहिलेले आहेत रिमेनिंग एक्झाम्पल 3 नंबरचं, 4 नंबरचं, 6 नंबरचं, 7 नंबरचं, 8 नंबरचं, ते तुम्ही सॉल्व्ह करून बघा याच्यानुसार. ठीक आहे, तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पोलर फॉर्म कसा तयार करायचा आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा तयार करायचा हे उद्याच्या लेक्चरला
बघू. हे उद्याच्या लेक्चरला बघू. आजच्या दिवस तुम्ही मॉड्युलस आणि कॉम्प्लेक्स नंबर आणि आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढा आणि सराव करा. ठीक आहे. आपण कॉम्प्लेक्स नंबर फर्स्ट युनिट च्या शेवटच्या टप्प्यात आहे. ठीक आहे. दिवाळीमुळे थोडा गॅप पडला. आता आपला रोज कंटिन्यू लेक्चर होत जाईल. ठीक आहे. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. सो स्टॉप हिअर.